अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, म्हणजे बाबासाहेब. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ. म्हणजे हा सगळा व्यवस्थेचा तळ कोणी ढवळून काढला आपल्या सगळ्या व्यवस्थेचा, आणि याच्यातला गाळ कोण उपसून काढला. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ. टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. काय काय प्रश्न आहेत? तळ कोण ढवळून काढलाय, गाळ कोण उपसून काढलाय, कोण सूर्याचा झळाळ आहे. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ. टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. आणि बाबासाहेबांसाठी शब्द वापरला मी माय. आपण सगळ्यात आवडत्या आपल्या आईला आपण माय म्हणतो. जगात एकमेव बाबासाहेब असे आहेत जी जगात सगळ्यात मोठी जयंती साजरी होते, आणि त्या बाबासाहेबांना मी माय म्हणलंय. आपण सगळेजण माय म्हणतो. कोण ढवळीला तळ, कोण उपशीला गाळ. टक्क पाहतो या काळ, कोण सूर्याचा झळाळ. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. कोण उजेडाचा लेक, कोण मातीसाठी लेक. कोण सागराची गाज, कोण मानसाची लाज. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. आणि मग मी प्रश्नांची उत्तर दिली. बाबासाहेब काय काय? बाबासाहेब आग आहेत आणि बाबासाहेब पाणी सुद्धा आहे. कारण जगातला सगळ्यात मोठा शांतीचा धर्म जर कोणी बाबासाहेबांनी धम्म दिलाय आपल्या देशाला, म्हणून मी असं लिहिलं. भीम आग आणि पाणी, भीम उजेडाची गाणी. भीम आग आणि पाणी, भीम उजेडाची गाणी. कोटी कोटी लोकांसाठी भीम चाले आणवाणी. कोटी कोटी लोकांसाठी भीम चाले आणवाणी. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. ही अतिशय महत्वाची ओळ आहे बघा. भीम काल आणि आज, भीम उद्याचा आवाज. भीम काल आणि आज, भीम उद्याचा आवाज. दिली घटना देशाला, भीम झाला सरताज. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय. आणि शेवटच्या ओळी. राजा भीमाच्या नावानं माझ्या कपाळाला निळ. माझे आसुसले पंख, भीम मोकळ आभाळ. माझे आसुसले पंख, भीम मोकळ आभाळ. माझी भीमाई माय, माझी भीमाई माय.